वाशिम अकोला जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं काटेपूर्णा अभयारण्य, पाणी देणारं जंगल म्हणून या अभयारण्याची महाराष्ट्रात ओळख आहे आणि या अभयारण्यामधील हिवाळ्यातील आमची ही या वर्षीची पहिली जंगल सफारी आणि पहिला मुक्काम. यापूर्वी 4 ते 5 वेळा या संपूर्ण अभयारण्याची जंगल सफारी आम्ही केलेली आहे. त्यामध्ये 3 नाईट सफाऱ्या आहेत आणि तब्बल 3 आमच्या डे सफारीज झालेल्या आहेत. तरी देखील अद्याप पाव येतो ज्यासाठी आम्ही इथे आलो होतो. अर्थात अनेक जंगली श्वापदांचा राबता या अभयारण्यामध्ये आहे, मात्र अद्यापही त्या श्वापदाचं दर्शन झालं नाही. आज बघूया. खूप मच्छर आहेत, नको. तर सकाळच्या आमच्या जिप्सी सफारीमध्ये काही श्वापद दिसण्याची शक्यता आहे. मुद्दाम आम्ही हिवाळ्याचा हंगाम निवडला. हे आमचे कॉटेजेस इथे अगदी रिव्हर फेसिंग आहेत आणि सकाळी तुम्हाला मी दाखवले हा नजारा. एकंदरीत या खिडकीच्या पल्ल्यात थोडंसं मच्छर जास्त असल्यामुळे मी ती उघडू शकत नाही, उघडण्याची रिस्क घेऊ शकत नाही. मात्र जो काही धरण आहे इथला जलाशय काटेपूर्णा अभयारण्याचा, तो व्यंगमय जलाशय आपण सकाळी तुम्हाला दाखवूयात, पाहूयात आपण सकाळी. गुड मॉर्निंग. हिवाळ्याच्या या रम्य थंड सकाळी तुमचं स्वागत आहे. माझ्या पाठीमागचा जो काही तुम्ही व्यंगमय हा नजारा, ही दृश्य सुंदर बघू शकता, हे आहे काटेपूर्णाचं एक जलाशय आणि याच जलाशयाच्या अगदी काठावरती वन विभागाचे कॉटेजेस वसलेले आहेत. या कॉटेजेसमध्ये आमचा रात्री मुक्काम होता आणि आज या अभयारण्याची पूर्ण आम्ही वनसफारी करणार आहोत. सकाळी सकाळी अनेक असे जंगली श्वापदे, पशुपक्षी इथे पाहायला मिळतात, त्यांचं दर्शन होतं. यापूर्वी देखील अनेक सफाऱ्या इथे केल्या होत्या, मात्र त्या सफाऱ्यामधनं जे दर्शन व्हायचं बिबट्याचं ते झालं नाही. बघूया आजची सकाळ कशी जाते. आज बिबट्यांचं दर्शन होतं का ते आपल्याला पाहायचं आहे. पहिली चेकपोस्ट कैलास सांगवा कॅम्प म्हणून प्रसिद्ध आहे. ही चेकपोस्ट आहे. तर काटेपूर्णा अभयारण्याचं वनगाव म्हणून पेटरा या गावाची ओळख आहे. रात्री देखील आम्ही इथे येण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गर्द असा अंधार असल्यामुळं जंगलात जाण्याची आमची हिंमत झाली नाही. आज दिवसा आम्ही चाललेलो आहोत. आमचा जो गाईड आहे दत्तराव शेलकर, हे गाईड आमचे या गावातून येत आहेत. पेटरा नावाचं गाव आहे आणि आता इथून थोडंसं 100 मीटर अंतरावरून आपल्याला डाव्या बाजूला तिकडच्या जंगलात आपल्याला वळावं लागतं खाली. एक पॉइंट्स आम्ही कव्हर करणार आहोत. हे जे चेकपोस्ट आहे कैलास सांखला याचं नाव आहे. कैलास सांखला म्हणजे काय हो? हा, या नावात काय आहे? कैलास सांखला म्हणजे काय नेमकं? हा, पहिला नाका बनला होता का नाही? हा हा हा, तेव्हा ते माणूस पहिला राहत होता. कैलास सांखला त्याचं नाव होतं का? म्हणजे सगळ्यात पहिला किती वर्षापूर्वी? 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाली. अच्छा, सगळ्यात पहिले. तुम्ही याच गावची का? हो, याच गावची. पेटराची वनगाव. डिस्प्लेस्ड विलेज आहे हे, म्हणजे स्थापित केलेलं गाव. आणि तिकडे देखील रुई, धानुरा असे जंगलात वसलेले काही गाव आहेत छोटे मोठे. चौफुला आम्ही तुम्हाला दाखवतोय. चौफुल्यामध्ये जनरली हे जे जंगल आहे याचा 70% भाग आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये येतो. जरी हे अकोला वन्य जीवाच्या क्षेत्रामध्ये येत असलं तरी देखील 70% एरिया वाशिम जिल्ह्यामध्ये याचा पडतो. आणि अनेक दिवसापासून वाशिमकरांची देखील मागणी आहे की वाशिम जिल्ह्याच्या हद्दीमध्ये या अभयारण्याची एखादं गेट असावं, एखादी चेकपोस्ट असावी, जेणेकरून पर्यटनाला वृद्धी मिळेल. तर हिवाळ्यातील आमची ही पहिली सैर काटेपूर्णा वन
अभयारण्याची फेटरा तपासणी नाका इथे रात्री आल्यावर दिवसा जरी तुम्ही इथे आलात तरी इथे प्रत्येक चेकपोस्टवर तुम्हाला चेकिंग केलं जातं आणि काटेपूर्णा अभयारण्याचे मुख्य गाईड दत्तराव शेलकर यांचं आगमन झालेलं आहे. रात्री अमावस्या होती. रात्री आम्ही काही तिकडे गेलो नाही दत्ता भाऊ. आता दिवसाच्या उजेडात आपल्याला जायचंय. वाघ दिसला पाहिजे, बिबट्या दिसला पाहिजे. 100% दिसणार. मागच्या वेळेस बी असंच म्हटलं होतं. दिसणार म्हणजे दिसणार. दाखोऱ्या लांडोऱ्या. आता दाखवले चितोर. बिबट्या दिसला पाहिजे चाका तीर्थवर, चाका पॉइंटवर. नक्की दिसणार. बिबट दिसणार. सर्वच प्राणी दिसणार. बाजूला 100% ही अपेक्षा आपण धरूया. थँक्यू. चला गणपती बाप्पा मोरया. नेहरूचा घाट. नुकतंच आम्हाला स्पॉटेड डिअरचं दर्शन झालेलं आहे. अनेक 15 ते 16 हरणांचा कळप होता. टिपक्याचं हरण, स्पॉटेड डिअर त्याला असं आपण म्हणतो. आणि नुकतंच जंगल खुलं झाल्यानं म्हणजे पावसाळा नुकताच संपून सफारीचे मार्ग आता थोडे थोडे आता पुढे होत आहेत आणि अजूनही जंगलामध्ये हिरवळ बाकी. समोर बघा निलगाय. या जंगलातील सगळ्यात फेमस पॉइंट घारीचा आसोळा आणि रिव्हर व्ह्यू पॉइंट कडे. घारीचा आसोळा म्हणजे काय तर अनेक घारी तिथे राहतात. थोडीशी एक दरी आहे, कपार आहे आणि तिथून पुढे रिव्हर व्ह्यू पॉइंट, पांडवलेणी, चौफुला या भागात आपण जाणार आहोत. घोस्ट ट्री, भूताचं झाड, भूत्याचं झाड. या झाडाची काय विशेषता आहे ते आपण बघूया. रंग बदलणारं झाड असं त्याची ओळख आहे. काय विशेषता आहे भुत्या ट्रीची दत्ता भाऊ? त्याचं झाड असं आहे वर्षातून 3 खेप कलर बदलतो. लाल आणि पांढरा आणि गुलाबी. म्हणजे अलग अलग सीझन मध्ये. हो. आता बघा एकदम छान. आता सध्या त्या टाईपचे म्हणजे खाज सुटते आपल्या हाताले. त्याला टच जर केलं का चालेल ना? भुत्या ट्री. पूर्ण अभयारण्याची थोडी 5 किलोमीटर सफारी केल्यानंतर आम्ही घारीचा आसोडा म्हणजे घारींचं जे घारी असतात त्यांचं एक निवासस्थान या परिसरामध्ये आम्ही पोहोचलोय. आणि इथे हे उंच असं भुत्याचं झाड, भुत्याचं झाड, घोस्ट ट्री याचं नाव आहे. दत्ताभाऊ माझ्यासोबत आहेत. दत्ताभाऊ काय विशेषता आहे या झाडाची? हे असं विशेषता आहे की आपल्या वर्षातून हे 3 खेप कलर बदलतो. लाल, पांढरा आणि गुलाबी. आणि याचे जर फळं पाहिले आता तर एकदम काचकोऱ्यासारखे असतात. आपण जर टच केला तर पूर्ण आपला शरीर खाजवते. पूर्ण मेडिसिन 3 वेळा याचा रंग बदलतो. हो 3 वेळा. आता पहा याचा कलर बघा. आता पांढरा आहे. पावसाळ्यात वेगळा होता गुलाबी.
रात्री पण हे चमकतं का? हो रात्रीचं. आपण रात्री ज्यावेळेस जंगल सफारी केली होती त्यावेळेस चमकलं होतं, जणू काही आपण त्या झाडाच्या बुंद्यावर टॉर्च मारला. ज्यावेळेस बुद्ध पौर्णिमा राहते त्यावेळेस पूर्ण चंद्राचा उजेड राहते, तर त्यावेळेस मी पूर्ण हे रात्रीचं पाहिलं तर असं वाटतं की भूतच आहे. रात्रीचं पूर्ण हे चमकते, ठीक आहे. म्हणून याला घोष्टिक म्हणतात. किती झाडं आहेत अशी? कमीत कमी 20 ते 30 झाड आहेत. सोन सावर देखील आहे. हो सोनसावर आहे, आपली आणखी सागवण पण आहे. सगळ्यात जास्त आपल्या जंगलामध्ये सागवण आहे. फळाची अशी कोणती झाड आहेत? फळाची झाडं अशी आपली तेंदूपट्टा आहे आणि बोर आहे आणि आवळा आहे. आपले बोरी मग आता मिळतील का आपल्याला खायला? बोर मिळतात या टाइमला. आंबे वगैरे? आंबे नाही. आणि कोणकोणते प्राणी जनरली? प्राणी पॉटेड डिअर आपल्या जंगलामध्ये पॉटेड डिअर, हरिण, चितळ, नीलगाय, रोई आणि सांबर, आसोल, बिबट आणि रानकुत्रा. ज्यासाठी आपण जंगल सफारी करतोय मागील अनेक दिवसापासून, तो बिबट्या दिसेल का? मग आता 100% बिबट्या दिसणार. म्हणजे हा जो एरिया आहे तो बिबट्याचाच आहे. हा पूर्ण घारीचा आसोला बिबट्याचा एरिया आहे. मग इथे काही जास्त थांबू नये आपण, चला कधी पण safe ठिकाणी गेलेलं बरं. घारीचा आसोडा, घार या पक्ष्यांचा जो काही घर आहे तिथे आम्ही जात आहोत. छानसं असं जंगल आहे, पाण्याची व्यवस्था आहे आणि तिथे बिबट्याचं दर्शन कदाचित आपल्याला होऊ शकतं. मागच्या वेळेस आपण पिसारा फुललेला मोर तिथे पाहिला होता. आता बिबट्या तिथे दिसेल का ते देखील आपण पाहणार आहोत. घारीच्या आसोड्याकडे आपला नेक्स्ट व्यू पॉइंट आहे. तिथे काही वेळ घालवल्यानंतर पुढचा जो काही पॉइंट आहे साका पॉइंट, चौफुला आणि पांडवलेनी, त्यानंतर शेवटचा पॉइंट आपला असणार आहे रिव्हर व्ह्यू पॉइंट. कुठे जाऊ नका, पाहत राहा कच्च गुलमला ही जंगल भटकंती. जंगलाच्या मध्ये आपण घारीचा आसोडा किंवा घारीचा आसोडा घारीचा आसोडा आणि कावेरी नदीच्या या परिसराचे बघ फोटो काढा. बिबट्याचे पगमार्क ते आम्हाला साईट झालेले आहेत. चौफुल्याच्या दिशेनं हा बिबट्या कदाचित गेलेला असावा. त्यासोबत छोटे देखील पगमार्क आहेत, म्हणजेच त्या बिबट्याचं पिल्लू देखील सोबत असू शकतं. या दिशेने चौफुल्याच्या दिशेने आता तिकडेच आमचा एक पॉईंट आहे. बघूया तर या रस्त्याने बिबट्या आपल्याला दिसतोय का, तो बिबट्या आणि त्या बिबट्याचं पिल्लू. पगमार्क सायटिंग होणं म्हणजेच तो बिबट्या कुठल्या दिशेने चाललाय याची एक आपल्याला माहिती मिळते. तर जाऊया सरळ. या दिशेने तो या रस्त्याने गेलेला असावा. जंगल, हे जंगल आहे खास. वाशिम जिल्ह्यातील काटा या गावातून उगम पावणारी आपली महत्वाची नदी काटेपूर्णा. काटेपूर्णा नदीचा हा एक व्ह्यू पॉइंट आहे आणि जंगल सफारीचा एक्झिट. आता इथून आम्ही कासमार गेटला एंट्री करणार.
पेट्रा या गावावरून. मधात तिथून कावेरी नदी वाहते. तर काटेपूर्णेचा हा विहंगमय नजारा तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. अशी इथं यू आकारातून काटेपूर्णाची वळसा घालते तिकडनं येऊन अशी, आणि नंतर परत मालेगाव तालुक्यातून ती पुढे प्रवाहित होते. सकाळी थोडं जिप्सीचा प्रॉब्लेम आला, अन्यथा आज आम्हाला चौफुला या क्षेत्रामध्ये बिबट्याचं दर्शन कदाचित झालं असतं. फ्रेश पगमार्क आम्हाला पाहायला भेटले. दत्ताभाऊने आम्हाला ते पगमार्क दाखवले. बिबट्या आणि एक तिचं पिल्लू होतं. मात्र जिप्सीला जर काही तांत्रिक बिघाड झाला नसता तर सक्सेस झालं असतं, कारण की जंगल सफारीमध्ये वेळेला खूप महत्व असते आणि ती वेळ जर आपण चुकली तर पुढचं आपण सायटिंग मिस करू शकतो. तर काटेपूर्णा यू पॉइंट हा नदी पात्रातून पाहू शकता. हा पांढऱ्या मानेचा काय म्हटले? पांढऱ्या मानेचा करकोचा आणि बगळे. पांढऱ्या मानेचा करकोचा आणि आपले पांढरे बगळे हे जे तुम्ही पाहू शकता. तर आता एक्झिट आम्ही करतोय. इथून पुढे देखील 2-3 पॉइंट्स बाकी आहेत चाका वगैरे. मात्र तिथे मोठं आमचं कॅन्टर असल्यामुळं, जिप्सी जर असती तर तिथे पोहोचली असती. मात्र आज कॅन्टर असल्यामुळं कॅन्टरसाठी रस्ता तिथे नाहीये. त्यामुळं तो जो परिसर आहे चाका पॉइंटचा तो देखील बिबट्याचा राबता आहे. मात्र तिथे गाडी जाऊ शकत नाही. पण हे जे एक आहे लपणगृह आहे, इथून आपण निसर्गाचा आनंद घेऊ शकता. तर आता वरती आपल्याला जायचं. आता आपण एक्झिट मारतोय. कासमार गेटकडे आपण आता जाऊन पुन्हा आपल्याला बोटिंग करायची. बोटिंगची सर मी तुम्हाला करवणारच आहे. यापूर्वी देखील बोटिंग आपण केली होती. मात्र आता पाणी थोडंसं जास्त असल्यामुळं यावेळेसची बोटिंग थोडीशी वेगळी असणार आहे. पूर्वी आम्ही केली होती त्यावेळेस मला वाटतं मे महिना होता. आता अगदी मधोमध हिवाळ्यामध्ये आपण जाणार आहोत काटेपूर्णाच्या त्या जलाशयामध्ये. इथे कसं वाटलं एकंदरीत? खूप छान अनुभव आहे. सायटिंग झालं नाही? ठीक आहे. सायटिंग बिबट्या सोडून बाकीचे झाले. सायटिंग झाली. पक्षी वगैरे, चितळ, हरण, नीलगाई भरपूर पाहायला मिळाल्या. बिबट्या पाहायला आपण आलो रे, पण ते बिबट्याला जर दाखवायचं नसेल तर तो दाखवायला तयार असला पाहिजे ना. पण नाही, कदाचित आपण थोडं लेट. आपण पाहायला तयार आहो, मात्र तो दाखवायला तयार असेल तर ना. हा डायलॉग कोणाचा आहे ओळखा? तर इकडे चौफुला आणि पुढे आता एक्झिट करतोय. दत्तराव भाऊचं गाव पेट्रा. पेट्रा या गावाबद्दल काय सांगता? गावाबद्दल काय खूप चांगलं आहे. चांगलं तर प्रत्येकच गाव असते. निसर्गाच्या सानिध्यात तुमचं गाव आहे. अजून काय विशेषता आहे? काय रोज रात्रीला बिबट्या आमच्या गावात. आदिवासी गाव आहे तुमचं. बसलेलं गाव आहे काय? विस्थापित झालेले पहिल्यापासूनच आहे ना. आणि लोकांचा काय व्यवसाय आहे तिथं? व्यवसाय काय? शेती. अजून सर्वात जास्त शेती. पर्यटन वगैरे? ठीक. फायनली 35 किलोमीटरची ही वन सफारी पूर्ण झालेली आहे. नेहमीप्रमाणे ॲज युज्युअल तो आम्हाला दिसला नाही. त्याचे पायाचे पंजे आम्हाला दिसले, मात्र तो आजही दिसला नाही. पुन्हा प्रयत्न करूया पाहण्याचा. अशा 5 सफाऱ्या झाल्या. ही 6वी सफारी होती तरी तो दिसला नाही. नमस्कार. प्रयत्न करत
राहिलं पाहिजे. कारण की वनपर्यटनाचं नाव का पडलं की निसर्गाचा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. एखादा प्राणी दिसेल नाही दिसेल तो प्रश्न नाही, मात्र तो प्राणी पाहताना किंवा त्या अपेक्षेने आपण जेव्हा जातो जंगलामध्ये तर जे कुतूहल मनात निर्माण होतं, ते जे ॲडव्हेंचर फील होतं, ते खरं पर्यटन असतं आणि ते अनुभवण्यासाठी आपण इथे आलं पाहिजे. प्राणी दिसेल अथवा नाही यावरून नाराज न होता आपण निसर्गाचा आस्वाद हा घेतला पाहिजे. तर मी या ब्लॉगच्या माध्यमातून तमाम निसर्गप्रेमींना आवाहन करतो की आपल्या परिसरातील या काटेपूर्णा अभयारण्यामध्ये आपण यावे आणि वन पर्यटनाचा आस्वाद घ्यावा. काय काय आहे इथे तर सगळं काही, नौकाविहार, बोटिंग, जंगल सफारी, निसर्ग पाऊलवाट, तुम्ही मुक्कामी राहू शकता इथे. 7 ते 8 खोल्या आहेत इथे, AC खोल्या आहेत, AC नॉन AC हट. त्यानंतर अद्ययावत असं निसर्ग परिचय केंद्र, ज्यामधून आपल्याला या जंगलाचा एकंदरीत फ्लोरा आणि फोना माहिती होतो. तर अवश्य भेट द्या. खाली एक लिंक मी टाकतोय, त्या लिंकवर तुम्ही कॉटेजेस बुक करू शकता. ऑनलाईन कॉटेजेस बुकिंग असतं. हे मॅजिकल मेळघाट.com नावाची वेबसाईट आहे आणि या संकेतस्थळावरून तुम्ही बुक करू शकता. बोटिंगचा आस्वाद आपण घेणार आहोत. तत्पूर्वी आमचे नागेश भाऊ आणि आमचे कांबळे साहेब, नमस्कार. दरवर्षीप्रमाणे म्हणजे नेहमीप्रमाणे आम्ही त्याला पाहायला गेलो, मात्र तो आम्हाला दिसला नाही. पुन्हा एकदा कोशिश करूया, कारण की ते पाहत असताना जे पर्यटन होतं, जे कुतूहल होतं, ते खरं पर्यटन असतं. त्यासाठी आपण आलेलो असतो. बिबट्या किंवा एखाद्या शॉपत दिसेल अथवा नाही यावरून पर्यटनाची कधीच चाचणी होत नसते. काय सांगाल सर? तर मित्रांनो, अवश्य आपल्या या परिसरातील अभयारण्याला भेट देऊन तुम्ही वन पर्यटनाचा लाभ घेऊ शकता. आता निसर्ग पाऊलवाट कशी आहे आणि एकंदरीत बोटिंग हिवाळ्यामध्ये कशी आहे, मागच्या एका ब्लॉगमध्ये मी उन्हाळ्याची बोटिंग तुम्हाला दाखवली होती. त्यावेळेस पाण्याचा स्तर थोडा कमी होता. नागेश साकोडे येथील आमचे मित्र आहेत, वन मित्र. काय आज रविवार आहे, गर्दी सर वाढत वाढते हळूहळू वाढेल. इलेक्शनचा हंगाम नुकताच संपला. लोक दिवाळीच्या सुट्ट्या होऊन थोडे आता कामात लागलेले, गर्दीचा थोडं. सकाळी काय झालं, जिप्सीला थोडी बिघाड झाली, त्यामुळं आपण जवळपास 1 घंटा लेट झालो. नाही तर बिबट्या आम्हाला दिसला असता. बिबट्या अगदी त्याच्या जास्त दिसून राहिला, सायटिंग पण भरपूर होता. येस. चला तर मग जाऊया आपण आता निसर्ग पाऊल वाटेने आणि बोटिंगला. पकड पकड बघा. अलीकडे वन विभागाने ही निसर्ग पाऊल वाट तयार केलेली आहे, मात्र या पाऊल वाटेने न जाता मी थोडा शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र ही जाळी लावलेली इथे फेन्सिंगची. तर असं वाटलं होतं थंडी असेल, मात्र थंडीचा जोर हवा तसा नाहीये. मात्र हळूहळू जसजसे पिकं बाहेर येतील रब्बी हंगामातील, तसतशी थंडी वाढेल. निसर्ग पाऊलवाट हळूहळू, आता रविवार असल्यामुळे इथे पर्यटक गर्दी करतायत आणि थोडं तुम्हाला चालत असताना थोडंसं पायाकडे लक्ष देऊन चालावं लागतं. अगदी चांगली अशी ही वनवाट बनलेली आहे पाऊलवाट, तरी देखील थोडीशी काळजी घेणं आवश्यक आहे. ठिकठिकाणी अनेक अशा पशुपक्ष्यांची माहिती येथील पोस्टर्सद्वारे आपल्याला कळते. म्हणजेच काय, इथे वन्यजीव, पक्षीजीव कोणकोणते आहेत याची माहिती आपल्याला होत असते. आपण अनेक ठिकाणी फिरायला जातो, मात्र आपलं जे लोकल जे पर्यटन असतं, टुरिझम असतं, त्याला आपण प्रमोट केलं पाहिजे. तोच माझा एक मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न आहे की आपल्याही परिसराची ओळख व्हावी, बाहेरचे पर्यटक इथे यावेत आणि एकंदरीत येथील पर्यटनाला, येथील स्थानिक युवकांना रोजगार मिळावा, हा या मागचा हेतू आहे. म्हणून तुम्ही देखील
यांना त्या माध्यमातून इथे यावे आणि आपल्या परिसरातील या पर्यटनाचा प्रचार प्रसार करावा. चला तर आता बोटिंगला आपण जातोय. छोटीशी आमची राईड होणार आहे. साधारणतः 1 किलोमीटरचा तो परिघ आहे आणि या जलाशयामध्ये छोटे छोटे असे बेट असल्यामुळे, टेकडे असल्यामुळे आपण जास्त खोलवर जाऊ शकत नाही, जास्त आतमध्ये जाऊ शकत नाही. ही खरी निसर्ग पाऊलवाट आहे आणि इथून असे पुढे जर तुम्ही गेला तर पिंपळवण म्हणून लागतं. इथे छानपैकी असे लहान लेकरांना खेळण्याकरता झुले आहेत पिंपळवनामध्ये. पाऊलवाट निरीक्षण मनोरा देखील आहे पुढे आणि नाही आणि हा जलाशय इथेही बोटिंग आहे. काटेपूर्ण्याचा हा विहंगमय जलाशय आणि कदाचित या जलाशयामुळेच काटेपूर्णा अभयारण्याला पाणी देणारं जंगल असं नाव देण्यात आलेलं आहे. पाणी देणारं जंगल करता कारण अकोला वाशिम या 2 जिल्ह्यातील बहुतांश सिंचन क्षेत्र हे या जलाशयामुळे, संपूर्ण उन्हाळ्याभरही याच जलाशयामधून लोक सिंचनासाठी पाणी वापरतात. तिकडे महानचं धरण म्हणून देखील याचं नाव आहे. महानचं गेट पलीकडे आहे इकडे आणि हा जो एकंदरीत एरिया आहे इकडे हा वाशिम जिल्ह्याचा भाग आहे. त्या पाठीमागचा जो तुम्ही परिसर पाहता हा वाशिम जिल्ह्याचा भाग आणि तर इकडे महान पिंजर वगैरे या बाजूला हा अकोला जिल्ह्याचा. जे दोन्ही जिल्ह्यातील शेतशिवाराला पाणी देण्याचं काम हे हा जलाशय करतो. इथेच बाजूला वाघा जे धार्मिक स्थळ आहे, इथे तुम्ही अनेक वेळा आलेले असाल श्रावणामध्ये. मात्र आता या जलाशयाची आपण एकंदरीत नौका सफर करणार आहोत. बॅगमध्ये डुकील काटेपूर्णा अभयारण्यामध्ये नौकाविहार करताना आपल्याला अनेक देशी विदेशी पक्ष्यांचं दर्शन होत असतं आणि या जलाशयाचं, या विहाराचं महत्वाचं आकर्षण म्हणजे येथील हे कृत्रिम बेट जे वन विभागानं अलीकडे विकसित केलं आणि त्या बेटावरच अनेक दुर्मिळ पक्षी आपल्याला पाहावयास मिळतात. सोबतच थोडस पलीकडे त्या बेटाच्या एक पाणथळ जागा आहे, तिथे देखील अनेक पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. तर सुंदर असा हा नजारा काटेपूर्णा अभयारण्याचा आणि रात्री आम्ही मुक्कामीत तिथे होतो. आमचे तांडेल दादा सकाळी जिप्सी घेऊन आले होते, मात्र जिप्सीने साथ दिली नाही. जिप्सी तयार आहे आता? यस, ऑलमोस्ट. प्रॉब्लेम झालेला आहे, बोटचा रूट चेंज झाल्यामुळे जे मासेमारीसाठी जाळे टाकले होते ते जाळे मागच्या इंजिनामध्ये अडकले, त्यामुळं थोडसा त्रास झालेला आहे इथे. आणि रूट आमचा तो होता. वन विभाग हे जाळे जप्त करतो. हेच ते कृत्रिम बेट आणि या बेटाला वळसा घालून आम्ही पुन्हा चाललोय आमच्या स्टेशन वरती, जिथे आमचा
डॉक आहे, जिथे आमचं डॉक यार्ड आहे. डॉक यार्ड म्हणता येणार नाही, मात्र जिथे या बोटीमध्ये आम्ही चढलो होतो पुन्हा त्या जागेवर थोडासा प्रॉब्लेम आला होता. जे मासेमारीचे जाळे होते ते जाळे मदत असल्यामुळं ऍक्च्युली ते इलिगल आहे, टाकायला नाही पाहिजे. वन विभाग त्यांच्यावर कारवाई करत असते. मात्र ते जाळे आमच्या इंजिनच्या एका पंख्यामध्ये अडकले होते, त्यामुळं थोडस थांबावं लागलं आणि ते जाळे काढून पुन्हा एकदा आमचं इंजिन चालू झालेलं आहे. तुला काय पाहिजे डुक्का? व्हॉट डू यू? हे बघ हाय डुक्का, हाय अप्पा. मगाची दुसरी मध्ये का असं केलं म्हणलं हप हप हप. काय मोबाईल तुले? नेहमी मोबाईल मागतो, त्याच्यामुळे मोबाईल तुले चोप. मोबाईल पाहिजे तुले. कशाला पाहिजे मोबाईल? नेहमी नाही तुला नाही. तर अशा प्रकारे काटेपूर्ण अभयारण्यातील जलाशयामधील ही नौका सफारी, विहंगमय अशी ही नौका सफारी. एवढं मोठं पाणी, सगळीकडे पाणीच पाणी, वॉटर एव्हरीवेअर. त्या एन्शियंट मॅरिनर मधील पंक्तीची मला आठवण, सगळं वैभव पाहिल्यावर. म्हणूनच या अभयारण्याला पाणी देणारं जंगल असं म्हणतात. निश्चितच पाणी आणि भरपूर अशी नैसर्गिक साधन संपत्ती बहाल करणार हे आमच्या अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील महत्वाचं एक जंगल आहे, अभयारण्य आहे. या अरण्यामध्ये आपण निसर्ग पर्यटनाचा यथोचित आनंद लुटू शकता. तर आजच्या या छोट्याशा ब्लॉग मध्ये जंगल सफारी, निसर्ग पाऊलवाट आणि नौका विहार या सगळ्या निसर्गातील गोष्टीचं आम्ही दर्शन घडवलं. वन्यजीवांचे दर्शन जरी नाही झालं तरी एकंदरीत निसर्गाचा आनंद घेता आला, ही एक महत्वाची बाब आहे. तर हा व्हिडिओ, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला यावर तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा. इथे येण्यासाठी, इथे कॉटेजेस बुक करण्यासाठी खाली जी वेबसाईट दिलेली आहे www.magicalmereghad.com यावर भेट द्या आणि आपले कॉटेजेस इथे बुक करू शकता. सफारी इथे अवेलेबल आहे. सफारीसाठी जो नंबर मी खाली दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करून तुम्ही ऍडव्हान्स मध्ये सफारी देखील बुक करू शकता. कॅन्टर अवेलेबल आहे आणि जिप्सी व्हॅन देखील इथे अवेलेबल आहे. तर अवश्य भेट द्या आपल्या या काटेपूर्ण अभयारण्याला. थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. टेक केअर.